सर माझं आणखी एक काम आहे तुमच्याकडे. काय काम? सर मला जेन्युइनली असं वाटतं की तुम्ही आणि वारंग सरांनी मिळून ते अंबर टॉवरचं प्रोजेक्ट हँडल करावं. हे बघ प्रतीक, मी तुला आधीच सांगितलं, ते प्रोजेक्ट मला हवं होतं. मी प्रयत्नही केला, पण ते प्रोजेक्ट वारंगला मिळालं. पण मला ते प्रोजेक्ट हवं आहे म्हणून मी त्या वारंग सारख्या माणसाबरोबर पुन्हा काम करणार नाही. अँड दॅट्स फायनल. हो सर, पण तुम्ही जसा विचार करताय ना तसं काहीच नाहीये. तुम्ही एकदा माझं म्हणणं तर ऐकून घ्या. प्रतीक, तुला काय माहित नाहीये, प्लीज शांत राहा. मयुरी, मी सरांशी बोलतोय ना, मला प्लीज बोलू दे. सर, तुम्ही त्या प्रोजेक्ट मागे येण्याचं आमचं इंटेन्शन फार क्लिअर आहे हो. आणि जर तुम्हाला असं काही वाटत असेल ना की याच्यामागे आमची काही कन्स्पिरसी थिअरी आहे, तर असं मुळीच नाही आहे. सिरियसली. काय इंटेन्शन आहे तुमचं सांगा. बघा, म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे की कार्तिक सरांकडे ना ते प्रोजेक्ट हँडल करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पण इंटेलिजन्स नाही आहे. त्यांच्याकडे ना इतकी टॅलेंटेड लोकच नाही आहेत की जे प्रोजेक्ट हँडल करतील. आणि तुमच्याकडे इंटेलिजन्स आहे, टॅलेंट आहे आणि असे प्रोजेक्ट हँडल करायचा एक्सपिरियन्ससुद्धा आहे. आणि ज्या अर्थी तुम्ही त्या प्रोजेक्ट म्हणजे अंबर टॉवरच्या प्रोजेक्टमध्ये प्रपोजल टाकलेलं, म्हणजेच तुम्हाला सुद्धा इंटरेस्ट आहे ना ते हँडल करण्यात. आणि हे माहिती आहे मला. सर, आय एम लिटरली रिक्वेस्टिंग यू, तुम्ही ना मला प्लीज जॉईन व्हा. प्रतीक, झालं तुझं? मी तुझं सगळं ऐकून घेतलंय. आता तू जाऊ शकतोस. बाप्पा आहेत घरी, मला तुझ्याबरोबर रूड व्हायचं नाही. सो आय प्लीज रिक्वेस्ट यू, प्लीज नाही. सर, एक बोलू, म्हणजे ना लहान तोंडी मोठा घास होईल, पण जर कार्तिक वारंगसारखा माणूस पास्टमधलं सगळं विसरून तुम्हाला अप्रोच करू शकतो ना, सो तुम्ही सुद्धा मोठेपणा दाखवून ती ऑफर ॲक्सेप्ट करण्यात ना काहीच हरकत नाही आहे. आफ्टर ऑल इट्स युअर कॉल, पण विचार करा. मी वाट बघेन. इनफॅक्ट मी ना तुमच्या पॉझिटिव्ह रिस्पॉन्सची वाट बघेन. ठीक आहे, येतो. कंठाळे काकू, माझं आधीपासून ठरलं होतं की मोराचं डिझाईन काढायचं म्हणून. तुम्ही माझं बघितलं आणि हे डिझाईन काढलं ना. एका स्पर्धेमध्ये 2 मोराच्या रांगोळ्या असल्या तरी काही फरक पडत नाही. मी दरवर्षी हीच डिझाईन काढते आणि परीक्षकांनाही ओळखायला सोपं जाईल हो, काय चांगलं आणि काय वाईट ते. हे काय हो, मोर कमी आणि बदक जास्तच दिसतोय. काय हो, तुम्ही दरवर्षी काढता ना, मग प्रॅक्टिस नाही झाली वाटतं तुमची. काय मुकुल, ह्या वर्षी दिवस कमी आणि स्पर्धा जास्त असं झालंय. नाहीतर काय काका, प्रत्येक जण आपल्या मनाप्रमाणे स्पर्धा करतोय, मग हे असंच होणार ना. ह्या गोष्टीमुळेच मला ना कोणतीच स्पर्धा घ्यावीशी वाटत नाहीये. हे असे भांडत बसतात, नको त्या ठिकाणी रांगोळ्या काढत बसलेत आणि वर भांडतायत सुद्धा. बायका पण ना. अरे मुकुल, काय झालं? सणावाराला कसली भांडणं? अहो काका, ह्या वर्षी ना स्पर्धा खूप आहेत आणि त्या सगळ्या स्पर्धांना 5 दिवसांमध्ये आटवायच्या आहेत. म्हणून मग यांना सांगितलं होतं की ज्या दिवशी बाप्पा येतील ना त्याच दिवशी मंडपामध्येच आपण रांगोळीची स्पर्धा घेऊया. तिथेच तुम्ही सगळेजण रांगोळ्या काढा. पण या बायका ऐकतील तेव्हा ना. ते बघा काय करतायत. चला या दाखवतो. चला चला, ये ग. या काका या. काय? हे बघा, ह्या बायकांनी ह्या पॅसेज मध्ये रांगोळ्या काढून ठेवल्या. मुकुल, तुला माहितीये ना सध्या पावसाचा काही नेम नाहीये. आम्ही खाली रांगोळ्या काढल्या असत्या आणि त्या पावसामध्ये वाहून गेल्या असत्या म्हणजे आमची सगळी मेहनत वाया. अहो काकू, पण बाप्पाच्या स्वागतासाठी रांगोळी काढायची होती ना. आणि मला बाप्पा समोर ना अशी मोठी रांगोळी हवी होती, पण तुम्ही सगळ्या रांगोळ्या इथेच काढल्यात. तुमची ही रांगोळी स्पर्धाच कॅन्सल करतो बघा. हा, अरे या सगळ्यांनी आता एवढी मेहनत घेतलेली आहे, रांगोळ्या काढल्या आहे, तर ज्या रांगोळ्या काढल्या आहे ना त्यातूनच एखादी निवडा ना, निकाल लावून टाका. आता राहिला प्रश्न तुझ्या मंडपाच्या रांगोळ्याचा ना, होईल ना. या सगळ्या आपल्याला काढून देतील रांगोळ्या. जा तुम्ही रांगोळ्या काढा. चला चला, मुकुल हे धर पटकन. इथला आटोपलाच आहे ना आता. होय. अरे मदत कर. हो मदतच करतोय, पण त्यांनी आपल्याला करायला हवी ना. करणार रे. अरे सणवार म्हणजे स्त्रियांचाच असतो. मग
चांगली मोठी काढा रांगोळी. हो हो हा. चाल. अरे हो, बदकच दिसतंय. तुम्ही बसू नका, चोच मारेल तुम्हाला. पण काही म्हणा वाघमारे साहेब, तुमच्यामुळे हे भांडण मिटलं बघा. चालायचं वाद कसला, चालायचं असं. तू झालंस ना आता शांत. हो. काय प्रॉब्लेम तुला? नाही सध्या तरी काही नाही. आपण चल. बघू आता. चला पुढच्या स्पर्धेची तयारी करायची. हम्म. हा. त्या आटप चला. आई आई काय ग? आई सगळे खाली आरतीला गेलेत. आरती सुरू होईल का? तुम्ही दोघंही लवकर या, मी जाते आधी. हो हो तू पुढे हो. ये लवकर. अगं हळू. हो. अहो 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 काय लक्ष कुठे? तुम्ही आरतीला नाही जातात? अहो काय झालं? अजूनही त्या प्रोजेक्टचाच विचार करता? तुम्हाला हे प्रोजेक्ट करायचे पण फक्त प्रतीक आणि वारंग इन्व्हॉल्व आहे म्हणून तुम्ही नाही म्हणालात का? हो. का कुळजानी मला असं वाटतं ना यावेळी प्रतीक खूप जेन्युइनली आलाय. तुम्हाला नाही वाटत की त्याला दुसरी संधी दिली पाहिजे म्हणून? म्हणजे कसं आहे ना, एखादा माणूस चुकतो आहो पण आपण काय करतो, त्या माणसाची ती गोष्ट लक्षात ठेवून देतो आणि त्याप्रमाणे वागतो वावरतो. पण आत्ता ह्या क्षणी मला असं वाटतंय की त्याची दुसरी बाजू पण तपासून घेतली पाहिजे. म्हणजे मयुरीच्या बाबतीत तो खूप वाईटही वागू शकला असता पण त्याने या गोष्टीचा कधीच गैरफायदा घेतला नाही. हे सगळं विसरून कसं चालेल? बोलतेस ते बरोबर आहे, पण मला प्रतीकशी तेवढा प्रॉब्लेम नाहीये. आणि तो वारंग अजिबात आवडत नाही. ही इज नॉट अ गुड मॅन. बाप्पा असताना ही संधी घरात चालून आली. त्याच्या मागे त्याचा काहीतरी संकेत असेल. मला असं वाटतं ना की तुम्ही हे प्रोजेक्ट करायला हवं. मी केलं असतं ग, पण हा वारंग ना, आय कॅनॉट ट्रस्ट हिम. त्याचा स्वार्थ असल्याशिवाय ना तो मला त्याच्या ऑफिसमध्ये पुन्हा बोलवणार नाही. आय एम शुअर अबाउट इट. मान्य आहे मला, असेलही असं. अहो पण तुमचा विश्वास तुमच्यावर आहे ना. इतकी वर्ष तुम्ही बिझनेस करताय, तुम्हाला माणसांची पारख अगदी छान करता येते. समोरचा माणूस चुकीचा आहे की बरोबर आहे हे पटकन तुम्हाला कळेल सुद्धा. बस फक्त तुम्हाला ना सावध राहायला हवं. आणि बदलाचंच म्हणत असाल तर आपली शिल्पी पण बदललीच हो ना. ठीक आहे, तू इतकं म्हणतेस तर जातो, भेटतो त्या वारंगला, एक मीटिंग करून येतो. काय बाप्पा, तुमची अश्विनी, तिच्याशी बोललं ना का सगळं सोपं होऊन जातं, सगळे प्रॉब्लेम सुटून जातात. तू ना माझं लाईट हाऊस आहेस. काय? थांग समुद्रात भरकटलेलं जहाज असतं ना, त्याला कसं लाईट हाऊस दिशा दाखवतं, तसं मला तू दिशा दाखवत असतेस. बरोबर की नाही गणू? हे बघा, तुम्ही आता ना लवकर खालती आरतीला जा, नाहीतर मला हे असंच काहीतरी परत ऐकून घ्यावं लागेल. जा आरतीला. चल जाऊया. अहो असं काय करताय? गणू घरी आलाय आणि त्याला असं एकट्याला सोडून जाता येईल का? कुणीतरी राहायला हवं ना त्याच्या बरोबर. हेही बरोबर आहे. ठीक आहे, तू बस तुझ्या गणू बरोबर, मी खालच्या गणूची आरती करून हळू.
गणू, मी ह्यांना आता सांगितलं की तुम्ही हे प्रोजेक्ट घ्यायला हवं. मला कळत नाहीये मी बरोबर केलंय नाही केलंय. प्लीज मला ह्यातनं काहीतरी मार्ग दाखव. म्हणजे मी जो निर्णय घेतला तो बरोबर होता, हो ना? खरंय, तू कोणतीही गोष्ट ना विनाकारण करत नाहीस. प्रतीक ह्या घरी हे प्रोजेक्ट घेऊन आला. आम्ही जो अध्याय संपवला होता तो तू परत सुरू केलास. तुझ्या मनात काय आहे ना ते खरंच कळत नाही. मी ह्या प्रोजेक्टसाठी त्यांना होकार द्यायला एवढ्यासाठीच सांगितलं कारण तू आत्ता या क्षणी आमच्या घरी आहेस. आता हे मला जातेवेळी काय म्हणाले माहितीये ना की मी त्यांच्या आयुष्यातली लाईट हाऊस, पण माझ्या आयुष्यातला लाईट हाऊस तू आहेस. माझा खरा मार्गदर्शक जो मला नेहमी अडचणीतनं मार्ग कसा काढायचा हे दाखवतो. मागच्या वर्षी मी तुला प्रॉमिस केलं होतं की तुझी स्थापना पुढच्या वर्षी नवीन घरात करेन, पण नाही करता आली. मला कळत नाहीये यामागेही तुझा काहीतरी संकेत होता. असायला हवाच, कारण तुला सगळं माहितीये. तू करता करवित आहेस, तूच सुख करतायस आणि तूच दुःख हरतायस आणि माझा गणू आहेस. थँक्यू. सावंत काकू बघा, माझ्या रांगोळीला 3रं बक्षीस मिळालं. अरे वा, खरं तर ना पहिलंच मिळायला हवं होतं, पण परीक्षेत ना ते ए विंग मधले होते ना, त्यामुळे त्यांनी पहिला आणि दुसरा नंबर ए विंग मधल्यांनाच दिला. पण जाऊ दे, 3रं बक्षीस काही वाईट नाही, हो की नाही? पण ते काही नाही हा. पुढच्या वर्षी पहिलं बक्षीस मिळायला पाहिजे. काय नक्की. आता काय गावभर तुमच्या बक्षिसाचं कौतुकच करत फिरणार आहात का? का भजन वगैरे करून काही पुण्य कमवणार आहात? अगं बाई, मी विसरलेच की वाघमालींकडे भजनासाठी जायचंय. हो चला तर खरंच उगाच ना दे नको बसायला. चला लवकर. दर्शनासे जाऊन या भाविक बंधू भावे अष्टविनायक. दर्शनासे जाऊन या भाविक बंधू भावे अष्टविनायक. बंधू भावे अष्टविनायक, बंधू भावे अष्टविनायक, बंधू भावे अष्टविनायक, बंधू भावे अष्टविनायक. सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः. पालीचा श्री बल्लाळेश्वर, मोरगावचा श्री मयुरेश्वर, मोरगावचा श्री मयुरेश्वर. शिवराय जन्मले शिवनेरीवर, त्या समीप लेण्याद्री सुबक, त्या समीप लेण्याद्री सुबक. दर्शनासी जाऊन या भाविक बंधू भावे अष्टविनायक. दर्शनासी जाऊन या भाविक बंधू भावे अष्टविनायक. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. जय.
चला आमच्याकडे येतंय ना. मस्त झाला, थँक्यू. खरंच मस्त झाला ना कार्यक्रम, एकदम छान वाटतंय. शिल्पी, 1.5 दिवसातला पहिला दिवस अगदी छान पार पडला. आता उद्याची तयारी करूया. हो ग, नाही आता उद्या विसर्जन आहे म्हटल्यावरती परत मोदक लागतील आपल्याला. त्याची तयारी खरं तर आजच करून ठेवायची का? हो, पण त्याचबरोबर उद्या डाळ भिजायला घाल, वाटी डाळ करायची आहे. आणि ऋषपंचमीसाठी सगळ्या भाज्या मार्केटमधून आणाव्या लागतील, त्या आठवणीने आण. हो, पण येताना काकड्या विसरू नकोस. नाही विसरणार. ठीक आहे, सगळं आणते मी, तयारी पण करायला सुरुवात कर. उद्याची शक्य तितकी तयारी आजच करा. उद्या तू घरी असशील असं गृहीत धरते मी, नाहीतर मोदकाची जबाबदारी माझ्यावरच येऊन पडायची. चालेल, लातील त्या आहेत हा, सगळे घरी आहेत हा, काळजी नको करू. हो ना तू आता. अश्विनी, आई अगं किती उशीर झालाय, जाऊन झोप. आई तुमचे पाय खूप दुखत होते ना, मग मला वाटलं की थोडंसं दाबून देऊ म्हणून दाबत बसले होते. एक सांगू का, आज माझ्यामुळे तुम्हाला काम करावं लागलं ना, खूप दगदग झाली, ऐनवेळी मोदक करावे लागले. या गोष्टीचंच खूप वाईट वाटते मला. वाईट वाटायलाच हवं, कारण सगळी चूक तुझी आहे. या घरात सून म्हणून आलीस आणि सगळ्या कामाचा ताबा तू घेतला, स्वयंपाक खोलीपासून अगदी इतर बाहेरच्या ह्याच्यापासून. माझी कामाची सवय तू मोडलीस. तू यायच्या आधी अशी पटापटा कामं करत होती. आई, पण ह्यामुळे ना मला एक गोष्ट कळली. कोणती? तुमच्यासारखे मोदक काही मला करता येत नाही. तुला कसं कळलं? आई, तुम्ही तांबे काकूंची मोदकाची ऑर्डर पूर्ण केली तेव्हा जास्तीचे मोदक करून ठेवले होते की नाही, त्यातलाच एक मी मोदक खाल्ला. मला तुमच्याकडनं मोदकाचे क्लासेस घ्यायला हवेत परत. हे मस्का मारायचं काम शिल्पीने करायचं. तू केव्हापासून करायला लागलीस? जाऊन झोप, राहू दे. नाही नको, म्हणजे आज मला ना झोप लागणारच नाही. एकदा कधी सकाळ होते या गोष्टीची वाट बघते. का ग, काय झालं? आई, माझा रिझल्ट आहे उद्या. अजिबात टेन्शन घेऊ नकोस, चांगल्या मार्काने पास होशील. काय टेन्शन घेऊ नको म्हणताय आई? मला खरंच खूप टेन्शन आलंय उद्याचं. त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन मला आलंय. तुम्ही माझ्या रिझल्टचं टेन्शन घेतलंय? अजिबात नाही. मी टेन्शन घेतलंय, उद्या तुझा रिझल्ट आहे म्हणजे परत तू कॉलेजमध्ये जाणार. उद्या गणपती विसर्जन आहे, मग सगळे आवरासावर करायचे. ती कोण करणार? हा, तुझा पाय काय घरात नसणार उद्या, परत सगळं मलाच करावं लागणार. आई अहो, मी हे बघ, हा गणपती तू कसा बसा पाट्या टाकत निभावलायस. असो, लोक काही म्हणत, तू बिझनेस वुमन आहेस, हुशार विद्यार्थिनी आहेस. सावंत काकू तर कायम सांगते, अहो तुमच्या सुनेला टीव्हीवर बघितलं, अहो तुमच्या सुनेला. पण हे सगळं विसरत आहेत की शेवटी तू या घरची सून आहेस. तुझी या घरासाठी काही जबाबदारी आहे. आई अगदी बरोबर बोलताय तुम्ही. मी ना उद्या सगळं काम करून जाईन. खरंच तुम्हाला नाही त्रास होणार, सगळं आवरेन मी. नक्की? हो खरंच. मग ठीक आहे, मग मला टेन्शन घ्यायची गरज नाही. जा आता, जाऊन जाऊ. तुमची टाच दुखते काही? तुला कसं काय कळतं नेमकं कुठे दुखतंय, काय दुखतंय? मनकवडी आहे ना मी, म्हणून. असू दे असू दे, जा. सासूची जास्त सेवा केलीस म्हणून मार्क वाढणार नाही तिथे. चांगल्या मार्काने पास होशील, मला विश्वास. जा. टट्टा करते, जा.